हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या बुधवार 29 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आलोकने आरवला सांगितलं की सुलक्षणा माझं लग्न ठरवायला निघाली होती आणि यानंतर जर तिने असं केलं ना तर तिला प्रोटेक्शनची गरज नक्की पडेल. आरव खूप चिडला आणि त्याने सुलक्षणाला याबद्दलचा जाब विचारला आणि सुलक्षणाने आरवला सुद्धा अशी काही पट्टी पडवली आहे की आरव सुद्धा आलोकच्या लग्नासाठी तयार झालाय आणि त्याने चक्क देवाकडे प्रार्थना केली आहे की लवकरच आलोक दादाचं लग्न होऊ दे आणि माझी वहिनी या घरात येऊ दे. मग आता आलोक हा लग्नासाठी तयार होईल का? आरव त्याला लग्नासाठी तयार करेल का? आणि प्राजक्ता आलोकशी लग्नाला हो म्हणेल का? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच भाग्या आनंदाने घरी परत येते. तिला नोकरी मिळालेली असते आणि तिला सगळ्यांनाही आनंदाची बातमी द्यायची असते. परंतु घरी येताच तिला दिसतं की घराच्या दरवाजाला तर कुलूप लावलंय. हे पाहून भाग्याला आश्चर्य वाटतं, कारण त्यांच्या घराला कधीच कुलूप नसतं. कुणी ना कुणी घरी असतं आणि घर उघडच असतं. आज घराला कुलूप कसं? सगळे मला न सांगता कोठे गेले हाच प्रश्न भाग्याला पडतो. भाग्याला भीतीसुद्धा वाटते की बाबांची तब्येत तर बरी असेल ना, बाबांना काही झालं तर नसेल ना, अशी भीतीसुद्धा तिच्या मनात असते आणि भाग्याला खूप टेन्शन येतं. भाग्या लगेच बाबांच्या क्लिनिककडे जाते. दुसरीकडे आई आजीच्या घरी आजी प्राजक्ताचा हात पकडते, तिला घराच्या सेंटरमध्ये आणते आणि तिला जाब विचारते. प्राजक्ता, आज ज्या गुंडाने आपल्या घराला टाळं लावलं तो गुंड तुला सुद्धा ओळखत होता. याचा अर्थ कौस्तुभने त्या गुंडाकडून पैसे घेतलेत हे तुला माहीत होतं. खरं खरं बोल. प्राजक्ता खूप घाबरते. कौस्तुभ आणि तृप्तीसुद्धा घाबरतात. प्राजक्ता काहीच उत्तर देत नाही, गप्प बसते. आजी तिला जाब विचारते. प्राजक्ता, खरं खरं बोल. हे सगळं प्रकरण तुला माहीत होतं ना? केव्हापासून तुला हे माहीत होतं? खरं खरं बोल. परंतु प्राजक्ता एक शब्दही बोलत नाही. कौस्तुभला भीती वाटते. प्राजक्ताने खरं सांगितलं तर आपलं काही खरं नाही. चारू विचारते. भाग्या बोल, तुला माहीत होतं ना हे सगळं? मग तू आम्हाला का नाही सांगितलं? तुझ्या मामाच्या कानावर हे सगळं सांगण्याची तुझी इच्छा का नाही झाली? जर तू आधीच आम्हाला हे सांगितलं असतं तर आज ही वेळ आपल्यावर आलीच नसती. आपण काहीतरी केलं असतं. सांग प्राजक्ता, सांग, तू आम्हाला हे सगळं का नाही सांगितलं? पण प्राजक्ता मान खाली घालून उभी राहते, कारण तिला माहिती आहे जर तिने सत्य सांगितलं तर कौस्तुभचे खूपच वाईट हाल होतील. त्यामुळे प्राजक्ता एक शब्दही बोलत नाही. चारू तिला पुन्हा पुन्हा विचारत असते, पण प्राजक्ता मूग गिळून गप्प बसते. आजी चिडून म्हणते, जावई बापू, पाहिलं ना, तुम्ही नेहमी या प्राजक्ताला पाठीशी घालता. तिला थोडं काही जरी बोललं तरी तुम्ही मला काही बोलता, गप्प बसवता. पण आज या प्राजक्तामुळेच आपल्या घरावर एवढं मोठं संकट आलंय. आज आपण सगळे बेघर झालो आहोत. तुम्हाला तुमच्या घराबाहेर जावं लागलंय, हे तुम्ही पाहू शकता. वैद्यबुवा म्हणतात, सासूबाई, हे काय बोलताय तुम्ही? तर आजी चिडून म्हणते, अहो वैद्यबुवा, अजून किती दिवस या प्राजक्ताला तुम्ही पाठीशी घालणार आहात? तुम्हाला कळत नाहीये का? आज तुमच्या घरावर जे संकट आलंय, तुम्हाला बेघर व्हावं लागलंय, ते फक्त प्राजक्तामुळे. प्राजक्ताने जर तुम्हाला वेळीच या प्रकरणाबद्दल सांगितलं असतं तर आपल्याला काही करता आलं असतं. पण ती वाट पाहत होती या घरावर मोठं संकट येण्याची. हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. वैद्यबुवा, चारूसुद्धा गप्प बसतात आणि आजी ही पुन्हा एकदा प्राजक्तासमोर येते आणि प्राजक्ताला जाब विचारते, अजून या घराचं काय वाटोळं झाल्यावर तुझा आत्मा शांत होणार आहे? तुझ्यामुळे भाग्याचं लग्न मोडलं, त्यामुळे जावई बापूंना इतका मोठा हार्ट अटॅक आला, त्यासाठी एवढा खर्च झाला आणि आज तुझ्यामुळेच आज त्यांना त्यांचं राहतं घर सोडावं लागलं. तुला हे का कळत नाहीये की ज्या घरामध्ये तू अनाथ झाल्यानंतर तुझ्या मामाने तुला आणलं होतं तेच घर आज त्यांच्यापासून दुरावलं गेलंय. त्या घराला टाळं लागलंय, टाळं. अगं अवदसे, तू अजून किती छळणार आहेस या घराला? या घराला किती त्रास देणार आहे? आजीच्या तोंडाला येईल ते ती बोलत असते आणि बिचारी प्राजक्ता शांतपणे तिचं सगळं ऐकून घेत असते. वैद्यबुवा सुद्धा ऐकून घेत असतात, काहीच बोलत नाही. आणि आजी म्हणते, चारू, पाहिलंस का? या घरावर जी काही संकटं येतात ना, ती या अवदसेमुळेच येतात. ही अवदसाच सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत आहे. आणि मी तुला म्हणत होते, हिला घरात ठेवू नको. तू या सापाला लहानचं मोठं केलंय आणि हा साप आज तुला चावतोय. तिच्यामुळेच आज
या घरातून आपल्या सगळ्यांना बेघर व्हावं लागलंय आणि तिला काही आहे का? आता सुद्धा मी एवढं विचारतीये तरी मान खाली घालून मूग गिळून बसलीये. तिच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीये. याचाच अर्थ ती दोषी आहे. तिने हे सगळं केलंय. आपलं घर त्या गुंडांच्या घशात गेलं फक्त या प्राजक्तामुळे. प्राजक्ता खूप दुःखी होऊन गुपचूप हे सगळं ऐकून घेत असते आणि कौस्तुभ, तृप्ती भामट्यासारखे पाहत असतात. प्राजक्ताला वाईट वाटतं, पण शेवटी ती मालिकेची हिरोईन आहे, त्यामुळे ती काही बोलत नाही, सगळं सहन करून घेते. आणि इकडे भाग्या ही क्लिनिकमध्ये पाहून येते. क्लिनिकमध्ये सुद्धा कुणी नसतं. भाग्याला प्रश्न पडतो, सगळे अचानक कोठे गेले? माझ्याकडे तर फोनसुद्धा नाही आहे. मी आता त्यांना फोन कसा करणार? ते कोठे आहेत हे मला कसं कळेल? हाच प्रश्न तिला पडतो. आणि तेवढ्यात भाग्याचे शेजारी शरद काका तेथे येतात. भाग्या म्हणते, शरद काका, माझ्या घरी कुणीच नाही आहे. सगळे कोठे गेले तुम्हाला माहिती आहे का? तर हे काका विचारतात, तुला काहीच माहिती नाही आहे का? भाग्या विचारते, काय झालं? माझ्या बाबांची तब्येत तर ठीक आहे ना? त्यांना काही झालं आहे का? काका सांगतात, नाही नाही, वैद्यबुवांची तब्येत ठीक आहे, पण तुमच्या घराला एका गुंडाने ताळं लावलंय आणि सगळ्यांना घराबाहेर काढलंय. हे ऐकून भाग्याच्या पायाखालची जमीनच सरकते. भाग्या विचारते, काय? तर शरद काका सांगतात, मी खरं बोलतोय. तुझा भाऊ कौस्तुभ त्याने काही गुंडांकडून पैसे उधार घेतले होते आणि ते पैसे परत केले नाही. त्यामुळे तो गुंड येथे आला. त्याच्याबरोबर त्याची माणसं होती. त्यांनी घरातील सगळं सामान बाहेर फेकलं. तुमच्या पुऱ्या कुटुंबाला घराबाहेर काढलं आणि घराला कुलूप लावून निघून गेला. भाग्याला जबर धक्का बसलेला असतो. हे काका सांगतात, आता तुझे सगळे कुटुंबीय आजीच्या घरी गेले आहेत. तू पण तेथे जा. वैद्यांवर अशी वेळ येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. खरंच खूप वाईट घडलं, असं म्हणून हे शरद काका तेथून निघून जातात. भाग्या खूप दुःखी होते आणि आजीच्या घरी जायला निघते. दुसरीकडे आरव मस्त शिट्टी वाजवत वाजवत आलोकच्या रूममध्ये येतो. आलोक दंड बैठका करत असतो, व्यायाम करत असतो. आरवसुद्धा त्याच्याबरोबर व्यायाम करू लागतो आणि म्हणतो, दादा तुला माहिती आहे का, एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. मला तर एक्सरसाइज करायला खूप आवडते. आलोक हा दंड बैठका काढल्यानंतर पुशअप्स करू लागतो आणि आरव खाली झोपून त्याच्याशी मस्त बोलत असतो आणि त्याला सांगतो, तुला संरक्षण या NGO बद्दल माहिती आहे का? आलोक काहीच बोलत नाही. आरव सांगतो, अरे खूप भारी NGO आहे. तेथे ज्या अबला स्त्रिया आहेत, ज्यांना काही त्रास होतोय, त्यांच्या कुटुंबाकडून, समाजाकडून अशा स्त्रियांना मदत केली जाते. त्यांना तेथे आणलं जातं, त्यांचं तेथे संगोपन केलं जातं, त्यांच्या हाताला काम दिलं जातं. खरंच खूप छान संस्था आहे. आणि आलोकच्या पुशअप्स होतात. आलोक उठून उभा राहतो, आरशात पाहत असतो आणि आरव या संस्थेचंच गुणगान करत असतो, कारण भाग्याला तेथे नोकरी लागली आहे. आलोक विचारतो, आता त्या संस्थेबद्दल काय? तू मला त्या संस्थेबद्दल का सांगतोय? आरव म्हणतो, अरे तसं नाही, ते आपलं CSR आहे ना, कॉर्पोरेट सिक्युरिटी स्कीम, त्याच्यामध्ये आपण या संस्थेला मदत करूया. कारण आपण आता एवढे पैसे कमवतो, तर समाजाला सुद्धा काहीतरी देणं घेणं लागतो ना, म्हणून त्यांना मदत करावी असं मला वाटतंय. आणि ही संस्था खूप चांगली आहे, स्त्रियांना मदत करते म्हणून. आलोक विचारतो, तुझं सगळं बरोबर आहे, पण अचानक तुला या संस्थेचा एवढा कळवळा का आला? तुला या संस्थेबद्दल कसं कळलं ते मला जाणून घ्यायचंय. तर आरव सांगतो, आता आपल्या आईमुळे. आता मॉम इतकी मोठी बिझनेसवुमन आहे, तिला एक संधी मिळाली आणि तिने स्वतःचं एक वेगळं जग निर्माण केलं. एवढं मोठं सूर्यवंशी साम्राज्य ती हाताळते, सगळा बिझनेस सांभाळते. मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीचं सुद्धा असंच असतं. त्यांना फक्त एक संधी मिळायला हवी, त्या जग जिंकू शकतात आणि त्यामुळेच अशा संस्थेला आपण मदत करायला हवी. हे ऐकून आलोक खूप चिडतो आणि म्हणतो, बरोबर बोलतोय तू. सुलक्षणाने एवढं मोठं साम्राज्य स्वतःच्या जीवावर उभं केलंय, परंतु ती अशाही अनेक गोष्टी करते ज्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो. आरव विचारतो, म्हणजे? आलोक सांगतो, तुझा विश्वास नाही बसणार, पण सुलक्षणाने आज माझं लग्न करायचं ठरवलं होतं. आरवला जबर धक्का बसतो. आरव विचारतो, व्हॉट? माझा तर विश्वासच बसत नाहीये. आलोक सांगतो, माझा सुद्धा नव्हता बसला, पण आज मला आधीच कळलं म्हणून ती सुलक्षणा वाचली. जर यानंतर तिने माझं लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला ना, तर तिच्याबरोबर खूप वाईट घडेल, हे लक्षात ठेव. असं म्हणून आलोक रागारागाने डंबेल फेकून देतो. त्यामुळे आरवला सुद्धा टेन्शन येतं की मॉम हे काय करतीये. आणि इकडे सत्येन सुलक्षणा आणि अंबिकाजवळ असतो. सत्येन म्हणतो, वहिनी, आपल्या ज्या ज्या इन्व्हेस्टर्सनी बॅकआउट केलं होतं,
मी त्या सगळ्यांना पर्सनली भेटलो, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणीही तयार होत नाहीये. सगळे खूप घाबरलेले आहेत. तरीसुद्धा मी पुढील आठवड्यात पुन्हा एकदा त्यांच्याशी मीटिंग करणार आहे. तेव्हा तू माझ्याबरोबर असावं अशी माझी इच्छा आहे. पण सुलक्षणा वेगळ्याच विचारात गुंग असते, उत्तर देत नाही. सत्येनला हे समजतं. सत्येन म्हणतो वहिनी वहिनी, परंतु सुलक्षणा काही बोलतच नाही. तेव्हा अंबिका म्हणते, अहो मी काय म्हणते, 24 तास काय फक्त बिझनेसबद्दलच बोलत राहायचं का? आता आपण एक काम करूया, जेवणाची वेळ झाली आहे, जेवण करूया, मग तुम्ही बोला. सत्येन म्हणतो, अंबिका पण आता महत्त्वाचं काम आहे ना, आता हे बोलणं महत्त्वाचं आहे. तर अंबिका सांगते, जाऊबाईंनी जर वेळेवर जेवण केलं नाही ना तर त्यांचं डोकं दुखतं. तुम्ही हातपाय धुवा, आपण सगळे एकत्र जेऊया, मग तुम्ही कंटिन्यू करा. सत्येन म्हणतो ठीक आहे आणि सत्येन बाहेर निघून जातो. अंबिका ही सुलक्षणाला विचारते, जाऊबाई तुम्ही प्राजक्ताबद्दलच विचार करताय ना, की प्राजक्ता अजून का नाही आली? तिने आत्तापर्यंत मदत घ्यायला यायला हवं होतं, पण ती का नाही आली? सुलक्षणा म्हणते, हो अंबिका. तर अंबिका तिला सांगते, मग जाऊबाई आपण आता काय करायचं? तर सुलक्षणा सांगते, प्राजक्ता ही खूप स्वाभिमानी मुलगी आहे. त्यामुळे तिच्या मामाच्या ऑपरेशनच्या वेळेस जशी तिने पैशांची सोय केली तशीच सोय ती यावेळेस करण्याचा सुद्धा प्रयत्न करेल. आणि जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा ती माझ्याकडे येईल. जेव्हा तिच्याकडे कोणताही ऑप्शन नसेल, सध्या तरी ती लगेच माझ्याकडे येईल असं मला वाटत नाही. अंबिका म्हणते, जाऊबाई जर असं असेल ना तर आपण स्वतः जाऊया ना प्राजक्ताकडे. आपण स्वतः तिला मदत ऑफर करूया आणि त्या बदल्यात तू आलोकशी लग्न कर अशी अट ठेवूया. ती नक्कीच आपली अट मान्य करेल. आता जास्त वेळ दडून फायदा नाहीये. सुलक्षणा म्हणते, नाही अंबिका, आजपर्यंत मी खूप धीर धरलाय, खूप संयम ठेवलाय, माझा वेळ माझा पैसा सगळं काही खर्च केलंय आणि आता प्राजक्ताचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलंय. प्राजक्ताच्या कुटुंबाचं भविष्य सुधारायला मी तयार आहे, पण प्राजक्ताने माझ्या आलोकच्या भविष्याची गॅरंटी घ्यायला हवी. जेव्हा ती माझ्याकडे पैसे मागायला येईल तेव्हाच मी तिला मदत करणार. मी तिला या घरातून खाली हात जाऊ देणार नाही, पण त्या बदल्यात मी तिच्याकडे काहीतरी मागणार आणि ते तिला मला द्यावंच लागणार आहे. आता बस झालं. ही सुलक्षणा सूर्यवंशी वाट पाहून पाहून कंटाळली आहे. आता जे काही होणार ते माझ्या मनाप्रमाणेच होणार. मी जे ठरवलंय तेच होणार. अंबिकाला सुद्धा हे पटतं. सुलक्षणाने ठाम ठरवलेलं असतं की आता ती हार मानणार नाही. प्राजक्ताला या घरची सून व्हावंच लागेल. आलोकचं नाव तिच्या नावामागे लागणारच. आणि इकडे आजी तोंडाला येईल ते बरळत असते आणि प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता आता तरी बोल, का नाही सांगितलं तू जावई बापूंना? का हे सगळं लपून ठेवलं? पण प्राजक्ताच्या चेहऱ्याला ओठांना फेविकॉल लागलाय, त्यामुळे ती काही बोलू शकत नाही. ते एक शब्दही बोलत नाही. चारू म्हणते, बोल ना प्राजक्ता, तू का काही बोलत नाहीये? तू जर यांना जरी सांगितलं असतं ना तरी आज हा जो दिवस आपला पाहावा लागलाय ना तो पाहावा लागला नसता. आजी म्हणते, कशी बोलेल ती चारू? तिच्याकडे बोलायला काही आहे का? कारण चूक झाली आहे ना तिची. चूक झाल्यावर तिची बोलती बंद झाली आहे, म्हणून ती काही बोलत नाहीये. वैद्यबुवा चिडून म्हणतात, सासूबाई प्राजक्ताला जाब विचारण्याऐवजी ना या कौस्तुभला जाब विचारा. ही सगळी त्याची चूक आहे. तेवढ्यात भाग्या घरी येते आणि आजी म्हणते, जावई बापू तुमची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे तुम्ही या प्रकरणात न बोललेलं चांगलं. तुम्ही गप्प बसा. हे ऐकून वैद्यबुवा खूप चिडतात. पुढे येतात आणि विचारतात, का नाही बोलायचं मी? मी या घरचा वरिष्ठ आहे. जरी आजारी असलो ना तरी मी या घरचा कर्ता पुरुष आहे. हे घर हे कुटुंब माझी जबाबदारी आहे. आणि सासूबाई आज माझं घर गेलंय आणि मला कळतंय या सगळ्या प्रकरणात प्राजक्ताची नाही तर या कौस्तुभची चूक आहे. आणि तुम्ही त्याला जाब विचारण्याऐवजी तुम्ही प्राजक्ताला जाब विचारताय. हे अतिशय चुकीचं आहे. मला तुमचं वागणं बिलकुल पटत नाहीये. आजीला राग येतो आणि वैद्यबुवा तिला ठणकावून सांगतात, आता या प्रकरणामध्ये मी कौस्तुभला जाब विचारणार. प्राजक्ताला जर माहीत जरी असेल आणि तिने मला सांगितलं नाही तर ही एवढी मोठी चूक नाहीये जेवढी मोठी चूक कौस्तुभची आहे. त्यामुळे काही झालं तरी प्राजक्ताला दोष देणं थांबवा. आजीची बोलतीच बंद होते. चारू म्हणते, अहो तुम्हाला अजूनही असं वाटत नाही का की यात प्राजक्ताची चूक आहे? तिने आपल्याला सगळं सांगायला हवं होतं, पण ती गप्प बसली म्हणून हे सगळं घडतंय. प्राजक्ताला वाईट वाटतं. आजी म्हणते, चारू एकदम बरोबर बोललीस तू, पण ही प्राजक्ता आहे ना जादू टोना करते. तिने ना सगळ्यांवर जादू टोना करून ठेवलाय. त्यामुळे तिची कितीही मोठी चूक असली तरी कोणाला तिची चूक दिसत नाही आणि ती जाणून बुजून हे सगळं करतीये. तिला जादू टोना येतो बरं का.
हे ऐकून प्राजक्ता रडू लागते. त्यामुळे भाग्याला खूप राग येतो. भाग्या प्राजक्ताजवळ जाते आणि म्हणते, प्राजक्ता चल माझ्याबरोबर. या घरात काही झालं ना तर या दोघींना संधीच हवी असते तुला बोलण्याची. आता दादाने कर्ज घेतलं त्याच्यामुळे घराला कुलूप लागलं आणि ते तुलाच दोष देत आहे. कौस्तुभ घाबरून पळून जाऊ लागतो तर भाग्या त्याच्या रस्त्यात आडवी येते आणि म्हणते, दादा थांब, कोठे चाललायस तू? तुला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. कौस्तुभ खूप घाबरतो आणि प्राजक्ता ही कौस्तुभला जाब विचारते, दादा तू त्या माणसांकडून कर्ज का घेतलंस? कौस्तुभ खोटं सांगतो, बिझनेस सुरू करण्यासाठी. आता किती दिवस दवाखान्यामध्ये जाऊन औषधं गोळ्या विकणार ना, म्हणून बिझनेस सुरू करण्यासाठी कर्ज घेतलं होतं. मग भाग्या विचारते, कोणता बिझनेस सुरू करणार होता तू? तर कौस्तुभ सांगतो, औषधांचं दुकान टाकणार होतो मी. भाग्या विचारते, औषधांचं दुकान? ते दुकान टाकण्यासाठी असे किती पैसे लागणार होते? कौस्तुभ विचार करतो, आता जर मी सांगितलं की मी 20 लाख रुपयांचं कर्ज घेतलंय तर माझं काही खरं नाही. बाबा आत्ता माझा जीव घेतील. खोटं बोलावं लागेल. भाग्या विचारते, दादा मी काय विचारते, कितीचं कर्ज घेतलं होतं? कौस्तुभ सांगतो, 2 लाख. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. प्राजक्ताला समजतं की कौस्तुभ खोटं बोलतोय. भाग्या म्हणते, फक्त 2 लाख? अरे दादा, फक्त 2 लाखांच्या कर्जासाठी कुणी आपल्या घराला टाळं का लावेल? कारण आपल्या घराची किंमत त्या 2 लाख रुपयांपेक्षा खूप पटीने जास्त आहे आणि तू म्हणतोय की फक्त 2 लाख रुपयांचं कर्ज. नाही नाही, जर कुणी असं करत असेल ना तर ते एकदम चुकीचं आहे. आपल्या घराला तो माणूस टाळं लावू शकत नाही. आणि थांब, अशा माणसांना आहे ना पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे. मी ना आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करते आणि अशा माणसांना तुरुंगात टाकते, म्हणजे ते सुधारतील. असं म्हणून भाग्या प्राजक्ताकडून फोन घेते आणि फोन करायला बाहेर जाते. कौस्तुभ, तृप्ती, प्राजक्ता सगळे तिच्या मागे मागे जातात. भाग्या ही फोन करणार इतक्यात कौस्तुभ तिच्या हातातून फोन हिसकावून घेतो. भाग्या चिडून म्हणते, दादा फोन दे. कौस्तुभ म्हणतो, नाही भाग्या, पोलिसांना फोन करायचा नाही. भाग्या चिडून म्हणते, दादा तुला कळतंय का? आपण रस्त्यावर आलोय, आपलं राहतं घर गेलंय आणि तू म्हणतो पोलिसांना फोन नाही करायचा. का नाही करायचा? फक्त 2 लाख रुपयांसाठी त्यांनी आपल्या घराला टाळं लावलं, हे अतिशय चुकीचं आहे. आता हे प्रकरण पोलिसच सोडवतील. तर कौस्तुभ सांगतो, भाग्या खरंच सॉरी, पण मी ज्या माणसांकडून कर्ज घेतलं ना ती माणसं खूप डेंजरस आहेत. 2 नंबरचा धंदा करतात आणि त्यातूनच त्यांचा सगळा पैसा आलेला असतो. आता जर मी पोलिसांना हे सांगितलं की अशा लोकांकडून मी कर्ज घेतलं होतं तर मात्र पोलीस मला सुद्धा तुरुंगात टाकतील. आधीच ते ऑफिसमधील चोरीचं प्रकरण आहे आणि आता हे प्रकरण. पोलीस माझ्यावर दयामाया नाही दाखवणार. प्लीज भाग्या, पोलिसांना फोन नको करू. भाग्याला खूप वाईट वाटतं आणि ती चिडून म्हणते, दादा हे काय करून बसलायस तू? बाबांनंतर तू आपल्या घरचा कर्ता पुरुष आहे. या घरातील सगळे सुखी समाधानी राहिले पाहिजे हे तुझं कर्तव्य आहे आणि तूच आम्हाला रस्त्यावर आणलंय. खरंच तू खूप चुकीचं वागलाय, खूप वाईट वागलाय. असं म्हणून भाग्या रागारागाने आतमध्ये निघून जाते. कौस्तुभ प्राजक्ताला म्हणतो, सॉरी प्राजक्ता, माझ्यामुळे तुला आजीचं एवढं सगळं ऐकून घ्यावं लागलं, तुझी काही चूक नसताना. प्राजक्ता चिडून म्हणते, असं कसं? माझी चूक आहे ना, खरंच माझी चूक आहे. आजी जे बोलली ते एकदम बरोबर. मी आहे ना उगच तुझी साथ दिली. ज्या दिवशी मला हे कळलं त्याच दिवशी मी बाबांना सगळं सांगायला हवं होतं. मी तुम्हाला दोघांना म्हणत होते की हे प्रकरण खूप डेंजरस दिसतंय, बाबांना सांगून द्या. परंतु तुम्ही कुणीही माझं ऐकलं नाही आणि आज हे सगळं आपल्याला भोगावं लागतंय. तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. तृप्ती आणि कौस्तुभ तोंड वाकडं करतात. बिचारी प्राजक्ता मात्र खूप दुःखी असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कौस्तुभ हा पुन्हा एकदा सुटलाय आणि आजीने कोणतं लॉजिक वापरलंय आजीचं आजीलाच माहिती आहे. म्हणजे कौस्तुभने कर्ज घेतलं त्याच्यामुळे घर गेलं, पण फक्त प्राजक्ताला ही गोष्ट माहीत होती आणि प्राजक्ताने कोणाला सांगितली नाही, त्यामुळे प्राजक्ता दोषी आहे असं लॉजिक आजीने लावलंय. आणि आता प्राजक्तालाच म्हणतीये की हे घर सोडू, पैशाची व्यवस्था कर, घर परत मिळवून दे. काय करावं काय माहीत. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आरव हा सुलक्षणाला जाब विचारायला जाईल की आई तू असं का करतीयेस? तू दादाचं लग्न लावण्याचा विचार करतीयेस ते अतिशय चुकीचं आहे. परंतु सुलक्षणा
ही आरवलाच कन्व्हिन्स करेल आणि आरवला समजावून सांगेल, अरे आरव, मी जे काही करते ना ते आपल्या आलोकच्या भविष्यासाठीच करतीये. त्याचं लग्न झालं तर तो सुखी होईल. आरव यासाठी तयार होईल, त्यामुळे सुलक्षणाही खुश होईल. म्हणजे आरवचा सपोर्ट तर तिला मिळालाय आणि इकडे आजी ही प्राजक्ताला पुन्हा दूषणं देईल आणि तिला ठणकावून सांगेल, आता आपलं घर परत मिळवणं ही तुझी जबाबदारी आहे. हे घर परत मिळवून दे, नाहीतर मी तुला कधीच माफ करणार नाही. हे घर तुझ्यामुळेच गेलंय हे सिद्ध होईल. आता प्राजक्ता कुठून पैसे आणणार, तर ते सुलक्षणाकडून, आणि सुलक्षणाकडे गेल्यावर ती काय अट ठेवणार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.